सेवालयचं काम करतोय। आजोबांनी मला 6.5 एकर जमीन दान दिली। माझी नोकरी आणि घर कुटुंब सोडून मी त्या ठिकाणी या कामासाठी गेलो। HIV संक्रमित त्याची अंत्यविधी कोणी करत नव्हतं। ते पाहून माझं पूर्ण मन हेलावून गेलं आणि त्या कामासाठी मी हे सगळं सोडलं। लग्न न करण्याचा निर्णय घेतला। ही मुलंच माझ्यासाठी आयुष्यात सर्वस्व म्हणून मी त्या कामाला सुरुवात केली। हा संघर्ष होता, पण याच लोकांच्या मदतीतून हे मी प्रकल्प चालवत होतो। तोपर्यंत मुलं 15-16 वर्ष जगायची, त्यानंतर मुलं मरत होती, पण त्यानंतर त्या औषधाने मुलांचं आयुष्य वाढत गेलं। हॅपी इंडियन विलेज ही संकल्पना मांडली। ज्यांच्या आयुष्यात HIV घेऊन जन्मलेली मुलं, यांचा कुठलाही दोष नाही, आज त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य जगतायत। आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला, बालगृह रद्दची पत्र काढलेलं आहे। मी रवी बापटले मागच्या 18 वर्षापासून हसेगाव या ठिकाणी सेवालयचं काम करतोय। माझा मित्र शांतेश्वर, त्याचे आजोबांनी मला 6.5 एकर जमीन दान दिली, म्हणून 2007ला माझी नोकरी आणि घर कुटुंब सोडून मी त्या ठिकाणी या कामासाठी गेलो। मुळात हे काम एका मुलाचा मृत्यू पाहिला। HIV संक्रमित त्याची अंत्यविधी कोणी करत नव्हतं। ते अंत्यविधी आम्ही केले आणि त्यावेळेस प्रसंग एवढा भयानक होता। ते पाहून माझं पूर्ण मन हेलावून गेलं आणि त्या कामासाठी मी हे सगळं सोडलं। त्याच वेळेस लग्न न करण्याचा निर्णय घेतला। ही मुलंच माझ्यासाठी आयुष्यात सर्वस्व म्हणून मी त्या कामाला सुरुवात केली। 2007 पासून जिथं सुरुवात झाली त्या दिवसापासून तेथील काही लोक या प्रकल्पाला विरोध करत होते। विरोध हे गैरसमजात न होते म्हणून त्या लोकांना, त्या आजूबाजूचे लोकही त्यावेळेस सुरुवातीला विरोध झाला, पण मी खेडेगावातील लोक आहेत त्यांना सगळ्यांना बदलून, कारण त्यावेळेसचे गैरसमज खूप होते, ते गैरसमज दूर करून आम्ही कामाला हळूहळू सुरुवात केली। पण त्या दिवसापासून इथल्या लोकांनी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने लिखित बहिष्कार आमच्यावर टाकलेला आहे। 2-3दा मारहाण झाली आणि सेवालयाचं बांधकाम JCB लावून पाडण्यात आलं। मध्ये एकदा आंब्याची मोठी झाडं जाळण्यात आली। हा संघर्ष होता, पण याच बाजूला समाजातली अनेक लोक माझ्या बाजूने उभे राहत गेले आणि त्यावेळेस पूर्णपणे हे लोकांच्या मदतीतून हे मी प्रकल्प चालवत होतो। लोकांनी दुसरी बाजू मला मदत पण करत गेले, त्यातनं हळूहळू मी काम करत गेलो। जोपर्यंत मुलं 15-16 वर्ष जगायची, त्यानंतर मुलं मरत होती, पण ARTची चांगली औषधं आली, त्यानंतर त्या औषधाने मुलांचं आयुष्य वाढत गेलं। जसं की 18 वर्ष झाली, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बालगृहामध्ये 6 ते 18 वयोगटापर्यंत मुलं ठेवण्यात येतात। 18 वर्षाची पुढचं मुलं तिथं ठेवता येत नाही। तर त्यावेळेस मी महाराष्ट्रात, देशात पाहिलं, एखादी संस्था असेल की आपल्या 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांना तिथं सोडता येईल, पण एकही संस्था नव्हती। म्हणून त्यावेळेस मी ठरवलं की या मुलांना पाठवू कुठं। ही जर मुलं बाहेर समाजात गेली परत HIVचा धोका आहे, एकमेकांच्या सहवासात आले तर परत HIV वाढेल। म्हणून मी त्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांसाठी पुनर्वसन प्रकल्प सुरू करायचा म्हणून हॅपी इंडियन विलेज ही संकल्पना मांडली। त्यासाठी मुलांचे आम्ही महाराष्ट्रभर शो घेतले आणि त्या कार्यक्रमात आलेल्या पैशातनं आम्ही तिथं जागा घेतली। त्या जागेवरती हॅपी इंडियन विलेज हे आता पुनर्वसन प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे। त्या ठिकाणी मग आणखी मोठी झाली, मुलं झाली, करणं आवश्यक। त्यावेळेस मला त्याला विरोध झाला, पण मी ठरवलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक घटना ते आयुष्य वाटतं, म्हणून त्यांना करायला सुरुवात केली। आजपर्यंत आम्ही 35 विवाह त्या ठिकाणी केले आणि योग आनंदाची बातमी की त्या जोडप्यांना होणारी मुलं हे HIV निगेटिव्ह होत आहेत, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब होती। मग तिथून आम्ही लग्न करायला सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन, की त्यांना जे काही जमेल आमच्या या सगळ्या प्रकल्पामध्ये, हीच मुलं ऑफिस पासून ते सगळ्या शेतीपर्यंत ही सगळी जी मुलं मोठी आहेत, लग्न केलेली जे लोक आहेत, ते सगळं काम त्या ठिकाणी करतात। आणि आज त्या ठिकाणी गाव एक वेगळं गाव, की जे लोकांनी आम्हाला भरपूर त्रास दिला, संघर्ष करावा लागला, तरी सुद्धा ही मुलं ज्यांच्या आयुष्यात HIV घेऊन जन्मलेली मुलं, यांचा कुठलाही दोष नाही, अशी मुलं पूर्ण आयुष्यभर मुठभर गोळ्या खाऊन ही जगणारी, मृत्यूशी लढणारी मुलं आज त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य जगतायत आणि ते त्यांचं स्वतःचं गाव म्हणून त्या ठिकाणी ते राहत आहेत। आत्ता मध्यंतरी ही लोक वारंवार जे विरोध करणारे लोक, तेच लोक आता पुन्हा अजून एक षडयंत्र रचून आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यांना असं वाटत होतं की आम्हाला जेलमध्ये टाकून हे सेवालय बंद करायचं। पण योगायोग मला लवकर जामीन मिळाली। मी बाहेर आल्यानंतर त्यावेळेस मुलं, प्रशासन याला सपोर्ट केला, प्रशासन सुद्धा या सगळ्या गावगुंडांना, बाकीच्या सगळ्या राजकारणी लोकांना मदत केली आणि ते लोक या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करत असतानाच मी त्याच्यावरती स्टे घेतला। आजही त्याच्यावरती जे मुलं हलवू नये म्हणून स्टे असताना सुद्धा आज आयुक्तांच्या पत्रावरून आज माननीय शासनाने बालगृह रद्दची पत्र काढलेलं आहे। अजूनपर्यंत मला ते पत्र मिळालं नाही, मीडियातनं इकडनं तिकडनं मला समजलंय, पण ज्यावेळेस ते पत्र आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती न्यायालयात दाद मागू। पण सेवालय बंद पडलं म्हणून सेवालय तिथून कुठेही जाणार नाही।
शेवाल्याच्या बरोबर हॅपी इंडियन विलेज आणि त्या ठिकाणी जे असलेले कुटुंब आहेत त्यांचं पूर्ण आता वेगळ्या सगळ्या तिथं त्यांचं जे एक उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्याच ठिकाणी गुरुकुल तिथल्या जन्मलेल्या मुलांसाठी गुरुकुल पण चालवतो. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तिथं चालू राहणार. मुलं मला माहिती आहे, मुलं माझ्या आयुष्यातनं जाऊ शकत नाहीत. मुलांच्यासाठीच मी आयुष्य समर्पित केलं, त्याच्यामुळे मुलं माझ्या आयुष्यातून जात नाहीत. शासन असेल बाकी आम्ही जर गुन्हेगार असू आमच्यावर कारवाई करा. ज्या दिवशी आम्ही जर गुन्हेगार असू त्यावेळेस आम्ही स्वतःहून मुलांना पाठवायला मी तयार आहे. पण ज्यावेळेस त्या घटनेचा जे काही आत्ता कोर्टात न्यायप्रविष्ट आहे त्याचा निकाल लागेपर्यंत आम्ही सगळ्यांनी विनंती केली, तरी सुद्धा शासनाने जाणून बुजून स्थगिती असताना सुद्धा हा निर्णय काढलेला आहे. निर्णयाच्या विरोधात आम्ही शासनाकडे दाद मागणार आहोत. Thanks for watching Ekmat Digital.